बुट्टे वाडगाव येथे नांगरणी करत असताना एका शेतकऱ्याच्या शेतात शिवलिंगच निघाले आणि हे बघताच शेतकरी एकदम आश्चर्यजनक झाला आणि या गावात एकदम भक्तीचे वातावरण निर्माण झाले। संपूर्ण माहिती सांगणार आहे मित्रांनो, फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर जय शिवराय मित्रांनो, मी आकाश शेजुळ आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये। तर बुट्टे वाडगाव मध्ये असणारे शेतकरी श्री रामनाथ दहीदार यांच्या शेतात नांगरणी चालू असताना अचानक एक दगड लागला आणि जेव्हा त्यांनी खोदून बघितलं तेव्हा त्यांना कळालं की हे तर शिवलिंग आहे। चला तर त्यांच्याच तोंडाने ऐकू। सोमवारी समजा 3:30 ला निघली, सोमवार ट्रॅक्टरला गुतली पहाडाला, पाठीमाग पहाडाला गुतली, ट्रॅक्टर थांबलं ते तिथं। मग थांबल्यावर ते पुढे घेतले, आमचं बंद होत तिथं, त्यानं साईडला ते केलं तर ती पिंड निघली। लय वर होती पण वर होती ती, सगळ्यात वर आली ती एकदम। दीड 2 फूट आता ते कसं आहे, 1.5 फुटावर नाही, लिंग काढायचं ते होतं अर्धा म्हणून फुटावर ते कोरलंय. अर्धा फुटावर तुम्हाला याच्या आधी म्हणजे असं काही काहीच नाही, काहीच नाही। अहो कोणलाच काय नाही, आता की तिसरी चौथी पाचवी पिढी चालली. नाही असं ट्रॅक्टर हे करताना समजा लागली आधी काहीच नाही। दगड लागला म्हणून, दगड लागला, लय मोठे दगड आहे म्हणे आमच्या लहान पण ट्रॅक्टर ड्रायव्हर, हा का? लय मोठे दगड आहे म्हणे। तर मग ते ट्रॅक्टर जागेवरच थांबलं ना, ते होईना ती पिंड मोठं असल्यामुळं। मग ते ट्रॅक्टर पुढे घेतलं, आमच्या बंद होती साईडला, ते गेलं ती पिंड। मग गावात लोकांना फोन केली, चेअरमनला यायला, सरपंचाला, त्यांना, मग सगळं गाव चालतं। मग डायरेक्ट जेसीबी ना हे मग कांदून JCB ला ते नंदी नंदी काढायसाठी उकरायचं, JCB नंदी ना ते पाहायसाठी गेलं, उकरले गेले. हा नंदी पाहायला उकारलं तर नंदी काही सापडला नाही। मग बा ती नाशिकला कुठं फोन केले वाटतं, नाही ना घुरला ते म्हणे काही उकरू नका म्हणे, नंतर आले नंतर बघू म्हणे काय होतं। ते कसं राहतं, ते अंदाजीच निघत ते आता हा, नंदी बरोबर सापडावर आहे. येऊ शकतो। ही कशी अंदाजाची वर आली ती. सापडायचं असं एका म्हणल्यावर टायमाला कधीच हे सापडत जर नाही. असलं ना, मग पूजा करायसाठी नंदी लागणच ना, एका टायमाला नंदी बी वर येऊ शकतो. सापडायचं म्हणून कधी हा. सापडत नाही. का नंदी बी वर येऊ शकतो अशीच. पूर्वी जर माहित असतं त्याला 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 ते हा, माहित काही माहित झालं असतं ते तर इथं आहे असतं ना बुवा, त्याचं. इथं होती बुवा, हा. काहीच माहित नाही इथं। लय जुन्या पिढीचं राजा महाराजाच्या काळातलं दिसतं ते. आता ते काहीच म्हणणं झालं, गुरुचं काहीच म्हणणं झालं तर 1,500 वर्षापूर्वीची, हा, एवढं शिवाजी महाराजच्या आधीच्या काळातली, हा ना ना शिवाजी महाराजच्या ते 350 वर्षाची झाली। आता काय मग म्हणजे मोठं मंदिर बांधायचं काही नियोजन आहे का तुमच्या गावातलं? गावात त्यात करू आणि गावात नियोजन, आता काहीतरी होणारच आहे ते. वरंगणी ते गोळा करून मोठं मंदिरच बांधलं. मंदिर झालं तर त्याचं काय पुढं ते चांगलं हे मोठं स्थळ व्हायला बसलं. वेद स्वरूपम निजम निर्गुणम निर्विकल्पम निरीहम चिदाकाशमाकाशवासं भजेहम निराकार मोकार मूलं तुरीयं गिराज्ञान घोतीतमीशं गिरीशं करालं महाकाल कालं कृपालं गुणागार संसार पारं नतोऽहं तुषाराद्रिसङ्काश गौरं गंभीरं मनोभूत कोटी प्रभाश्री शरीरम। तर मित्रांनो, हाच होता आपला आजचा ब्लॉग। कसा वाटला कमेंट मध्ये सांगा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका।